मालिकेत आज आपण बघणार आहे कृष्णा मनावर मोठा दगड ठेवून दुष्यंतपासून दूर जाण्याचा निर्णय घेते. ती दुष्यंतच्या पाया पडून घर सोडते. आता वाटेत चालता चालता ती सगळं आठवत असते. तिला आठवत असतं की दुष्यंतचं आणि तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं. तसेच दुष्यंतसोबत घालवलेले जिव्हाळ्याचे क्षणही ती आठवत असते. तर आता दुसरीकडे तिला हे सुद्धा आठवत असतं की पूजाचं दुष्यंतवर किती जीवापाड प्रेम आहे. आता इकडे पूजा छान अशी तयार झालेली असते. सावित्री पूजाला म्हणते, अगं माझी नक्षत्राची खांड किती गोड दिसते. सावित्री म्हणते, आज ना उद्या दुष्यंत तुझ्या या सुंदर रूपाला भुलणारच. पूजा म्हणते, आई पण ती कृष्णा त्याच्या आयुष्यातून दूर जायला पाहिजे की गं. सावित्री म्हणते, माझ्या हातात असतं ना तर मी त्या कृष्णेला हिरीतच ढकलून दिलं असतं. आता एवढ्यातच पूजाला डॉक्टरचा फोन येतो. डॉक्टर पूजाला म्हणतो, पूजा मॅडम आत्ताच्या आत्ता तुम्ही मला गावाकडच्या आड रस्त्याला येऊन भेटा आणि लवकर या, नाहीतर खूप वाईट होईल. पूजा आता विचार करते की डॉक्टर नक्की मला कशासाठी बोलवत आहे. पूजा आता बाळजाबाईला सांगायला जाते, पण बाळजाबाई गावकऱ्यांसोबत मिटिंगमध्ये बसलेली असते. त्यामुळे पूजा आता डायरेक्ट डॉक्टरला भेटायला जाते. पूजा बरोबर कृष्णाच्या जवळून जात असते. आता कृष्णा तिला बघते आणि म्हणते, पूजा इथं कशी काय आली. आता कृष्णा पूजाच्या पाठीमागे जाते. पूजा डॉक्टरकडे आलेली असते. पूजा डॉक्टरांना विचारते, काय झालं, तुम्ही मला इथे का बोलवलं. डॉक्टर म्हणतात, पूजा बाळजाबाई फोन उचलत नाही आहे, काय चाललं आहे तुमचं नक्की. पूजा म्हणते, म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं का. डॉक्टर आता खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, पूजा तुझ्यामुळे मी माझ्या पेशाशी गद्दारी केली, खूप खोटं बोललो आहे मी तुझ्यामुळे. कृष्णा डॉक्टर आणि पूजाचं सगळं बोलणं ऐकत असते. डॉक्टर म्हणतात, पूजा तुझी मेमरी लॉस झाली, तुला काहीच आठवत नाही. हे सगळं चित्र तयार करण्यासाठी खूप मोठं खोटं बोललो आहे मी. कृष्णाला आता हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. कृष्णा आता डॉक्टरांचं सगळं बोलणं ऐकण्यासाठी डॉक्टरांच्या गाडीआड लपते. डॉक्टर पूजाला म्हणत असतात, पूजा तुझ्या फायद्यासाठी मी वेळोवेळी तुझे रिपोर्ट्स बदलले, मेडिसिनच्या नावाखाली तुला विटॅमिन्सच्या गोळ्या दिल्या. डॉक्टर म्हणतात, पूजा मी हे सगळं काय फुकट केलेलं नाही, मला माझ्या कामाचे पैसे मिळायलाच पाहिजेत. 5 लाख रुपये ठरले होते, ते मिळायलाच पाहिजेत. पूजा म्हणते, ए हॅलो, मी नव्हतं कबूल केलं तुला 5 लाख रुपये द्यायचे. डॉक्टर आता खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, ए पूजा तू काय मला मूर्ख समजतेस काय, तुझी सगळी कुंडली मला माहीत आहे. कृष्णाला हे डॉक्टर आणि पूजाचं बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो. कृष्णासमोर आता पूजाचं खरं रूप आलेलं असतं. डॉक्टर पुढे पूजाला म्हणतात, दुष्यंतला मिळवण्यासाठी तू सुसाईडचं नाटक केलं, कारण तो तुला भीक घालत नव्हता, तो तुझ्या बहिणीच्या कृष्णाच्या प्रेमात पडला होता. डॉक्टर म्हणतात, दुष्यंतची श्रीमंती बघून तू त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करून तुझ्या बहिणीला त्याच्या आयुष्यातून दूर करायचा प्लॅन केला, कारण तुला तिची जागा घ्यायची होती आणि आता ती निघूनही गेली. आता तुझं दुष्यंतसोबत लग्न होईल आणि तू पैशात लोळशील, पण माझं काय, माझे पैसे मला मिळायलाच हवेत. आता पूजा म्हणते, ए डॉक्टर तुझ्यात आणि माझ्यात कोणतंही डील झालं नव्हतं, जास्त शहाणपणा करू नको. आता डॉक्टर म्हणतात, ए पूजा माझे पैसे नाही मिळाले ना तर मी तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेन. आता मात्र पूजा थोडी घाबरते आणि डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर मला थोडा वेळ द्या, मी काय करायचं ते बघते. आणि पूजा तिथून निघून जाते. कृष्णाला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं. कृष्णा म्हणते, पूजे तू हे चांगलं नाही केलं, तुझं खरं रूप आता माझ्यासमोर आलं, पण मी हे सगळ्यांसमोर आणणार. इकडे आता दुष्यंत उठलेला असतो. दुष्यंत कृष्णाला हाक मारतो, पण कृष्णा होऊ देत नाही. दुष्यंत विचार करतो, घरात एवढी शांतता कशी काय. दुष्यंत आता उठून घरात बघतो तर त्याला घरात कोणीच दिसत नाही. तो घरात सगळीकडे कृष्णाला शोधतो, पण कृष्णा काय घरात नसते. दुष्यंत म्हणतो, एवढ्या सकाळी ही मुलगी कुठे गेली असेल. इकडे आता कृष्णा डॉक्टरकडे आलेले असते. कृष्णा चेहरा लपवून डॉक्टरांकडे आलेले असते. डॉक्टर कृष्णाला म्हणतात, बसा. कृष्णा म्हणते, नाही उभंच बरं आहे. डॉक्टर म्हणतात, बरं काय होतंय तुम्हाला. कृष्णा म्हणते, राग यायलाय, तळपायाची आग मस्तकात जायली. डॉक्टर म्हणतात, कधीपासून होतंय हे सगळं. कृष्णा म्हणते, जेव्हा पूजा कोल्हापुरेकडून तुम्ही 5 लाख रुपयांची लाच मागितली ना तेव्हापासून. इकडे दुष्यंत कृष्णाला फोन लावत असतो, पण कृष्णाचा फोन बंद लागत असतो. एवढ्यात आता बंबे आणि भक्ती तिथे येतात. दुष्यंत भक्तीला विचारतो, कृष्णा कुठं दिसत नाही, घरातही नाही ती. भक्ती म्हणते, अहो दाजी असेल इथंच कुठंतरी, मला तिनं सकाळी बाजार आणायला सांगितला होता. दुष्यंत म्हणतो, बाजार. भक्ती म्हणते, हा रवा दूध साखर आणि तूप आणायला सांगितलं होतं. भक्ती म्हणते, अहो दाजी मला तर वाटलं कृष्णेनं तुमच्यासाठी काहीतरी गोडाचं बनवायचं म्हणून हे समजा आणायला सांगितलं. बंब्या म्हणतो, बरं झालं तुमची एकदाशी भांडणं मिटली दाजी. दुष्यंत म्हणतो, असं काही नाही आहे.
मला वेगळंच वाटतंय. भक्ती म्हणते काय? दुष्यंत म्हणतो घरातली सगळी कामं तशीच पडलीत, कृष्णा अशी जाणार नाही. बंब्या म्हणतो दाजी नका टेन्शन घेऊ, गेली असेल शेतात. इकडे आता कृष्णा डॉक्टरांना म्हणते काय झालं, बोलती बंद झाली का? डॉक्टर रागातच कृष्णाला म्हणतो ए बाई. आता कृष्णा चेहऱ्यावरची ओढणी काढते. कृष्णाला बघून डॉक्टर खूप घाबरतो. कृष्णाच्या हातात विळा असतो. ती आता डॉक्टरांच्या गळ्याला विळा लावते आणि म्हणते खरं काय आहे ते सांगा, नाहीतर इथंच चिरफाड होईल. डॉक्टर कृष्णाला काहीच सांगत नसतो. डॉक्टर खूप वेलेला असतो. इकडे आता दुष्यंत भक्तीला म्हणत असतो कृष्णा माझ्यावर चिडून गाव सोडून तर निघून गेली नसेल ना? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो. आता एवढ्यातच तिथं कृष्णा येते. कृष्णा धावत येऊन दुष्यंतला मिठी मारते. कृष्णाला समोर बघून दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो. तर भक्ती आणि बंब्याला पण कृष्णा आणि दुष्यंत एक झालेले बघून खूप आनंद झालेला असतो. इकडे आता बाळजाबाई पूजाला म्हणत असते अरे वा वा, एकदाची ती कृष्णा नावाची पिढा गावातून गेली म्हणायची. पूजा म्हणते हो ना, मलाही आत्ताच आईकडून समजलं की कृष्णा गाव सोडून गेली. पूजा पुढे म्हणते बाळजाबाई मला एका वेगळ्याच गोष्टीची चिंता वाटत आहे. बाळजाबाई म्हणते कोणत्या गोष्टीची? पूजा म्हणते बाळजाबाई तुम्ही जो डॉक्टर अरेंज केला होता ना माझ्या आजारपणाचं नाटक करण्यासाठी, तो आता मला 5 लाख रुपये मागतोय आणि मी नाही दिले तर सगळ्या गावात बोंबाबोंब करेन म्हणतोय. बाळजाबाई म्हणते तू नको टेन्शन घेऊ, मी त्या डॉक्टरला असं इंजेक्शन देते ना की त्याचं तोंडच काय, त्याचा हातपायसुद्धा हललं नाहीत पाहिजेत. खरं तर बाळजाबाईनेच पूजाचा गेम केलेला असतो. बाळजाबाई म्हणते आता दुष्यंत घराकडे येईल, चला आनंद साजरा करूया, तयारी करूया. पूजा म्हणते आता माझ्या आणि डीच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. इकडे आता कृष्णा दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार मी लय मोठी चूक करायला चाललो होतो. रागाच्या भरात गैरसमजामुळे आपल्या नात्याचा बळी द्यायला चाललो होतो. कृष्णा म्हणते देवी आईची कृपा म्हणायची, तिनं मला योग्य वेळी योग्य ठिकाणी नेऊन सोडलं. कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार आता मला कळलंय की तुमचं माझ्यावर जीवापाड आणि खरंखुरं प्रेम आहे. दुष्यंतला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो. दुष्यंत म्हणतो खरंच कृष्णा, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं? कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार माझं बी तुमच्यावर लय लय प्रेम आहे. हे ऐकून दुष्यंतच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात. दुष्यंतला खूप आनंद झालेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. भक्ती आणि बंब्यासुद्धा खूप खुश झालेले असतात. आता कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार देव्याची शपथ घेऊन सांगते मी तुम्हासनी परत कधीच सोडून जाणार नाही. दुष्यंत म्हणतो फायनली तुला या सगळ्याची प्रचिती आली म्हणायची. कृष्णा म्हणते मला आणखीन एका गोष्टीची प्रचिती आली. दुष्यंत म्हणतो कोणत्या गोष्टीची? उद्या आपण बघणार आहे. कृष्णा पूजाला म्हणत असते तुझं खूप प्रेम आहे ना दुष्यंत सरकारांवर, म्हणून याददास्त जाण्याचं नाटक केलं काय? पूजा म्हणते कृष्णा हे तू काय बोलतेस, हे तर डॉक्टरांनी सिद्ध केलं होतं ना. आता कृष्णा डॉक्टरांना समोर घेऊन म्हणते ह्योच का तो डॉक्टर? डॉक्टर आता सगळं खरं सांगतात. डॉक्टर म्हणतात की हा पूजा मॅडमचाच प्लॅन होता. कृष्णा आता पूजेच्या जोरात कानाखाली मारते आणि म्हणते माझी बहीण नसती ना तर तुझा जीव घेतला असता म्या. पूजा आता परत एकदा दुष्यंतला मिठी मारते, पण दुष्यंत पूजाला ढकलून देतो. पूजा खाली पडते.